लाल किल्ल्याजवळ काही दिवसांपूर्वी स्फोट झालेला होता, ज्यामध्ये अनेक जणांचा जीव गेला, बरेचसे लोक जखमी झाले। या स्फोटासंदर्भातली एक मोठी अपडेट आता समोर येते, कारण पाकिस्तानने या स्फोटाची कबुली दिली आहे। पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अनवरुल हकने पाकिस्तानच्या संसदेत बोलताना हा दावा केला। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सैन्याविरोधात हत्यार उचलणाऱ्या बलूच लिबरेशन आर्मीकडनं जे हल्ले सुरू झालेत, त्यासाठी भारताला जबाबदार ठरवत त्याचाच बदला घेण्यासाठी पाकिस्तानच्या सैन्याने भारतात हल्ले करवल्याची दरपोक्ती या हकने केली आहे। याआधी एप्रिल महिन्यात सुद्धा अनवरुल हकने भारताला रक्तपाताची धमकी दिलेली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।